ठिकाणी आहे आणि ती करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काम करूया। आज तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या। माझ्या सर्व अधिकाऱ्यांना मला तुम्हाला सूचना करायची आहे की अनेक पत्रकार बांधव असतील किंवा सर्व संघटनेचे जागरूक म्हणतो मी प्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी खूप चांगल्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आता सिग्नलच्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये मराठवाडा जनता विकास परिषद वनच्या मध्ये तुम्ही मला सूचना केली होती सिग्नल उभा केलं पाहिजे। मी तात्काळ त्याचा निधी त्या ठिकाणी दिला आणि सिग्नलही उभा केलं। पण मला कधी कधी वाटतं की आपण फक्त कॉन्ट्रॅक्टरला मोठं करण्यासाठी काम केलं का, असं कधी कधी मनामध्ये शंका त्या ठिकाणी येतात। सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितले की थोडंसं उदगीर असं शहर आहे तसं शहर आहे। मला तर एवढं अतिशय चांगलं उदगीर एवढं चांगलं शहर महाराष्ट्रात कुठलंही नसेल एवढं चांगलं शहर उदगीर आहे। अहो मी सातत्यानं आदरणीय पाटील साहेब माझ्याबरोबर भाषण करत होते, निटोरे साहेब माझ्या बाजूला भाषण करत होते आणि लोकांना एकच मी सांगत होतो की मी परीक्षा दिली आहे, पास करायचं तुमच्या हातात आहे। मला नापास करायचं का पास करायचं का ढक्कन पास करायचं का मध्यम करायचं का फर्स्ट क्लास मध्ये आणायचं का मेरिट मध्ये आणायचं हे तुमच्या हातात आहे म्हणून सांगत। लोकांनी काय केलं, महाराष्ट्रात नंबर 1 डिस्टिंक्शन नाही त्याच्या पुढे 93,214 त्याच्यापेक्षा मताच्या 75% मतदान आतापर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही नेत्याला मिळालं नाही। ते भाग्य मला ते कशामुळे घडलं की हे शहर जो माणूस काम करतो, जो माणूस प्रामाणिक आहे त्या माणसाच्या पाठीमागं आम्ही उभारतो हा मेसेज हे उदगीरकरांनी संबंध महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि म्हणून मी सीसीटीव्ही कॅमेरे दिले। आज त्याची काय हाल आहे शिवसाहेब, मला कंट्रोल रूमला आता मी त्या ठिकाणी येणार, जिथं कुठं कंट्रोल रूम तुमची आहे तिथं मी स्वतः येऊन त्या ठिकाणी भेट देणार। कारण सीसीटीव्हीमुळे अनेक तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सुटतात आणि ते सुटलेच पाहिजे। आणखीन सीसीटीव्ही कॅमेरे जर तुम्हाला कुठे लागत असतील तेही भविष्यामध्ये देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया। आज मुख्य रस्त्यावरील सर्व्हिस रोडच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक गोष्टी सांगितल्या। आता छोटे छोटे जे प्रश्न आहेत मी त्याच्यावरती काही बोलणार नाही, मी सगळं त्या ठिकाणी लिहून घेतलंय, अधिकचा वेळ तुमचा घेणार नाही। पण 2 गोष्टी मला इथं तुम्हाला सांगायच्या की एक तर डाके मॅडम अतिशय सक्षम अधिकारी आहेत, स्ट्रिक्ट आहेत, एक प्रामाणिक स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी इथं त्यांची पोस्टिंग त्या ठिकाणी केली आहे। आणि म्हणून मॅडमला सुद्धा मला सूचना आहे, मॅडम आता 2 ब्रिज अतिशय महत्वाचे आहेत। मलकापूरचा ब्रिज आपण 35 कोटी रुपये त्याला मंजुरी दिली, जवळजवळ 80% काम पूर्ण झालंय। ते काही करून आपल्याला 6 महिन्याच्या आत तो ब्रिज लोकांसाठी आपल्याला खुला त्या ठिकाणी करायचंय। त्याच्यासाठी जे काही प्रशासनाच्या पातळीवर काय कारवाई करता येईल किंवा काय तुम्हाला मदत माझ्याकडून लागेल ती मदत देण्याचं काम मी तुम्हाला त्या ठिकाणी करेन। पण पीडब्ल्यूडीच्या मार्फत आपण खरं तर तिथं आता रिंग रोड पण करतोय, नॅशनल हायवेचा पण ब्रिज येणार आहे, पण त्याच्या अगोदर आपला ब्रिज त्या ठिकाणी झाला पाहिजे। कारण तो जर ब्रिज जर झाला तर आपली 80% ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी होणार आहे। नांदेड रोडची त्या ब्रिजवरून येईल, बिदरला जाईल, लातूरून येईल, बाजूनं त्या मार्गे येऊन किंवा इकडे येऊन बाहेरच्या बाहेरून त्या ठिकाणी जाणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं अनेकांनी समतानगरच्या रेल्वे गेटच्या संदर्भामध्ये काही सूचना त्या ठिकाणी केल्या। मला सुद्धा मॅडम अनेक फोन येतात, लहान लहान लेकरांचे फोन येतात, 10वीच्या 11वी 12वीच्या मुलीचे फोन येतात आणि आदरणीय मला वाटतं एस पाटील साहेबांनी बोलले, भाषणामध्ये बोलले का कोणीतरी बोलले, मला वाटतं चिमेगाव साहेबांनी किंवा सावकारांनी बोलले मला माहित नाही। लहान लहान लेकरं सुद्धा मला नावानिशी बोलतात आणि ओळखतात आणि माझ्यावरती प्रेम करतात, मानपत्रामध्ये लिहिलेले, आणि ते फोन करतात की संजू भाऊ आम्ही गेटवर थांबलोय, पाऊण तास झाला, आमचा क्लास आता थोड्या वेळात आहे, आम्ही काय करायचं।
गेल्या 3 वर्षापूर्वी त्या रेल्वे ब्रिजला मी 35 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले. त्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे, उदासीनतेमुळे हे सगळं त्या ठिकाणी रखडलेलं आहे. आणि म्हणून आता मॅडम वाटल्यास मला सोबत घेऊन चला, मी हैदराबादला मी या ठिकाणी येतो. आम्ही मागच्या वेळेस मी स्वतः हैदराबादला गेलो होतो ह्याच ब्रिजसाठी. स्वतः जनरल मॅनेजरशी चर्चा केली, 1 तास त्यांच्याशी मीटिंग केली आणि सगळ्या मान्यता घेऊन त्या ठिकाणी मी आलेलो होतो. पण नंतर अधिकारी बदलले. आता मॅडमकडे त्या ठिकाणी चार्ज आहे. मॅडम या ब्रिज बरोबरच त्याही ब्रिजची समांतर कारवाई त्या ठिकाणी चालू झाली पाहिजे. आणि किती जरी कुणाचा जरी विरोध असेल, आपल्याला त्याला हे करायचं नाही. मला अनेक व्यापारी येतात की भाऊ आता आमचे दुकानं जातील, आम्हाला त्रास होईल. आणि आपण जनतेचं बघायचंय का काही ठराविक लोकांचं बघायचंय? म्हणून आपल्याला जनतेचं बघायचंय. आणि म्हणून त्या ठराविक लोकांसाठी सुद्धा त्यांचं काही नुकसान झालं असेल किंवा त्यांचं काही नुकसान होत असेल, त्यांना सुद्धा कशा पद्धतीने मदत करता येईल हे सुद्धा भविष्यकाळ काळामध्ये आपण त्या ठिकाणी बघूया. पण त्याही ब्रिजचं काम आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे मॅडम. तेही आपण त्या ठिकाणी आपण करूया. शहरामध्ये आपण सगळे कार्यालय त्या ठिकाणी उभा केले. मला सर्व अधिकाऱ्यांना सूचना आहे, नम्र सूचना आहे. मी आमदार म्हणून बोलत नाही, तुमचा एक स्नेह मित्र म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलतो. मी माझी जशी ड्युटी आहे लोकांची प्रामाणिकपणे सेवा करायची, लोकांना प्रामाणिकपणे सगळ्या नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जशी माझी ड्युटी आहे, तशी तुम्हाला ड्युटी सुद्धा सरकारने तुम्हाला त्या ठिकाणी ड्युटी दिलेली आहे. आणि म्हणून सर्व अधिकाऱ्यांना नम्रपणे मी सूचना करतो की तुम्ही हेडक्वार्टरला राहावं. आणि काही अडचण असेल तर सांगून, आपल्या वरिष्ठांना सांगून आपण हेडक्वार्टर त्या ठिकाणी सोडलं पाहिजे. कारण आता इथं अनेक ग्रामीण भागातून असेल किंवा अन्य शहरातून लोक येतात. कधी पीडब्ल्यू ऑफिसमध्ये जातात, तिथं कोणी दिसत नाही म्हणून सांगतायत. कधी डेप्टी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जातात, कधी डेप्टी कलेक्टर दौऱ्यावर आहेत म्हणून सांगतायत, कधी प्रशासकीय इमारतीमध्ये जातात, आणखीन ऑफिस शिफ्ट झाले नाही म्हणून त्या ठिकाणी सांगतायत. आता आपण सगळ्यांच्या सोयीकरता प्रशासकीय इमारत बांधली आणि मग सगळ्यांनी आपल्या जबाबदारीची सगळ्यांनी जाणीव ठेवून आपण त्या ठिकाणी काम करा. नगरपालिका त्याची जाणीव सगळ्यांनाच आहे, त्याची जाणीव ठेवून त्या ठिकाणी तुम्ही काम करा. आणि आता मला सगळ्यांनी सांगितलं की बबनराव जरा थोडं सिरियस घ्या, आपण कधीतरी सिरियस होऊ. आता माझ्या सुद्धा स्वभावामध्ये बदल करा असं सांगितलंय. खूप लाड झाले सगळ्यांचे. कधी इथं बदलीला येताना पैसे लागत नाहीत, इथं कधी मी कुणाचा चहा पित नाही, इथं कुणाला हप्ते द्यावे लागत नाहीत, इथं मन मोकळेपणा आहेत सगळे. म्हणून तुम्हाला मला विनंती आहे की जे काय अवैध धंदे आहेत, डीवायएसपी साहेब दोन्ही पीआयला सूचना आहे ते बंद झाले पाहिजे. आणि नागरिकांना तुम्हाला जी वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्येच तुम्ही उपस्थित राहायला पाहिजे. आता मी आमदार म्हणून ज्या सभागृहामध्ये इथल्या जनतेने मला पाठवलेलं आहे, ह्या सभागृहात मी या ठिकाणी बोलतोय. मी जर तुमच्यामध्ये काही सुधारणा नाही झाल्या तर मला ज्या सभागृहामध्ये इथल्या जनतेने पाठवले त्या सभागृहामध्ये सुद्धा बोलण्याची वेळ त्या ठिकाणी येऊ देऊ नका, एवढी त्या ठिकाणी मला तुम्हाला सूचना मांडतो. त्या सभागृहामध्ये कायदे करावे लागतात. ते कायदे मंडळ आहे, त्या कायदे मंडळामध्ये चर्चा कुठली होती? फक्त मतदारसंघातल्या विकासासाठी चर्चा होती. मग लक्षवेधी शिंदे साहेबांनी काय काम केले त्याच्यावर होती, त्याच्यावर मग शिंदे साहेबांना काय करते कारवाई होती, डेप्टी कलेक्टर साहेब ह्याच्यावर चर्चा होती. म्हणून त्याच्यावर चर्चा न करता आपण कायदे मंडळावर चर्चा करण्याकरता माझा वेळ त्या ठिकाणी मला आपण दिला पाहिजे. तुमच्यावर बोलण्याची पाळी त्या ठिकाणी आपण येऊ द्यायला पाहिजे. मला पीडब्ल्यूला सुद्धा सूचना आहेत मॅडम की जेवढे काही रस्ते आपण मंजूर केले एकदा पूर्णच्या पूर्ण यादी, मी तर खरं तर आज त्या तुमच्या ऑफिसला व्हिजिट देणार होतो मी, पण खूप वेळ झालाय, त्याची यादी आम्हाला सांगा. आणि ते क्वालिटीचे रस्ते होते का नाही,
आणि भविष्यात सुद्धा ते रस्ते क्वालिटीचे झाले पाहिजे. आणि जे अंदाजपत्रामध्ये आहे तो गुत्तेदार माझ्या किती जवळचा असेल, माझ्या गाडीत बसून जरी फिरत असेल तरी नियमाप्रमाणे त्या ठिकाणी काम झालं पाहिजे, हे सुद्धा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. अशी सुद्धा सूचना तुम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि शिंदे साहेब आणि बोंदर साहेब, तुम्ही दोघं खूप महत्वाचे व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतो. ऑफिसमध्ये 10:30ला बसलंच पाहिजे. अहो, मी आमदार असून मला कोणी विचारलं असताना सुद्धा माझी ड्युटी किती तासाची असायला पाहिजे? 24 तास. म्हणजे मला झोपू पण देत नाही. माझ्यापाशी रात्री कधी कधी अण्णा वगैरे झोपलेच पाहिजे, असा वगैरे झोपले. फोन चालू असतात, तिथं नेटवर्क नसेल तर फोन लागत नाही. पण नेटवर्क असला की किती वाजता? रात्री 3 वाजता एक फोन येतो. काही लोकांचे तर असे फोन येतात की भाऊ माझं वाळूचं टिप्पर पकडलंय, तेवढं जरा पीआयला सांगा. आता इथं दोन्ही पीआय बसलेत, आरटीओ बसलेत, डीवायएसपी बसलेत. त्यांना विचारा, मी कधी एखादं वाळूचं टिप्पर सोडा म्हणलंय का? 2 मिनिट आहे का तुम्ही? मी कधी चुकीचं काम त्याला पाठीशी घाला असं कधी ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी कधी सांगितलं का? त्याला विचारा. पण तुम्हाला सुद्धा मला कडक सूचना आहे की हे सगळे जे चुकीचे कामं चाललेले आहेत ते अजिबात चालणार नाही. मग तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, यांनी सुद्धा प्रामाणिकपणे काम जनतेसाठी त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता मी अचानकपणे कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये जाणार आहे, अचानकपणे कुठल्याही विभागाच्या कार्यालयामध्ये मी त्या ठिकाणी जाणार आहे. आणि त्या ठिकाणी जर नसेल तिथं रीतसर पंचनामा करून त्याच्यावरती कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मी त्यांच्या वरिष्ठांना सूचना देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आणि त्या ऑफिसला माझ्या स्वभावात बसत नाही, पण ज्योतिताई मला ते करावं लागणार आहे. कुलूप किल्ली सुद्धा लावायचं काम त्या ठिकाणी करावं. कारण लोक ह्याला बोलत नाहीत, लोक मला बोलतात. आणि म्हणून तुम्ही खूप चांगली या ठिकाणी बैठक आयोजित केली. आणि नगरपालिकेने सुद्धा आता आपण अनेक योजना आपण आणल्यात. शिवसाहेब, तुम्ही एक अनुभवी नगरपालिकेचे अधिकारी म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी आणलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं तुमच्याकडून सुद्धा काम व्हावे अशी माझी आणि जनतेची अपेक्षा त्या ठिकाणी आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तुम्ही जरा चांगल्या पद्धतीचं काम केलं, पण थोडंसं मध्ये सुद्धा ते काम झालं पाहिजे. आपण मेन रस्त्यावरती चांगली स्वच्छता करताय, लोकही त्याची तारीफ त्या ठिकाणी करतायत. पण जिथं जिथं जनता राहते, स्लम एरिया त्या ठिकाणी तिथं सुद्धा स्वच्छता त्या ठिकाणी झाली पाहिजे. आता पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आपण लिंबोटीचं पाणी शहरात आणलं, पण वाढीव भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि त्या वाढीव भागात सुद्धा आपण एखादा प्लॅन तयार करून नव्यानं नगर विकासकडून किंवा पाणी पुरवठा मंत्र्याकडून आपण त्याला मंजुरी देऊन आपण जे काही वाढीव वस्ती झालेल्या आहेत तिथं सुद्धा पिण्याच्या पाणी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. त्याचा सुद्धा मला अधिकाऱ्यांची कमाल वाटते. एकही काम अधिकारी मला सांगत नाही. अधिकाऱ्यांनी काम सांगितलं पाहिजे. पुजारी साहेबांनी सांगितलं पाहिजे की साहेब आम्हाला पोलीस स्टेशनची बिल्डिंग नाही, आम्हाला स्टाफ नाही, आम्हाला तो स्टाफ वाढवून दिला पाहिजे. सातत्यानं मी तर आलं की माझी भेट घेतली पाहिजे की आम्हाला स्टाफ संदर्भात अडचणी आहेत, आम्हाला पोलीस स्टेशनची बिल्डिंग नाही, तुम्ही तो प्रस्ताव दिलाय. आता मी कृषी मंत्री, आता आमचे स्नेही मित्र आहेत माणिकराव कोकाटे, त्यांच्याशी काल शिर्डीमध्ये त्या ठिकाणी मी चर्चा केली. आणि राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांशी मी त्या ठिकाणी चर्चा केली. लवकरात लवकर आपण ग्रामीण पोलीस स्टेशनची बिल्डिंग त्या ठिकाणी आपण उभा करू. तसं आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी तुमच्या काही अडचणी असतील त्या सुद्धा अडचणी एक लोकप्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी आपण सांगितल्या पाहिजे. आज जसं सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मनमोकळेपणाने शेठजी आपण त्या ठिकाणी आपण चर्चा केली. माझं कौतुकही त्या ठिकाणी केलं. शेठजी, लोकप्रतिनिधी हा लोकांचा सेवक असतो. तुम्ही जर मला 19ला निवडून दिलं नसतं तर मला काम करता आलं असतं का?
2024ला तर तुम्ही क्रांतीच केली. इथं बसणारे प्रत्येक जण आम्हाला संजय बनसोडेला जेवढी निवडून येण्याकरता गरज नाही तेवढी आम्हाला त्याला निवडून आणण्याची गरज आहे असं तुम्ही सांगत होता. स्वतः उमेदवार थांबलाय, आपल्या कुटुंबातला व्यक्ती थांबलाय, आपण स्वतः थांबला. त्या भावनेतून त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण फिरत होता. आता हे किती सेठजी, बनसोडकर साहेब, आता मदवरे साहेबांचं वय ते आजोबी का दिसत नाही कळत नाही. ते आता किस्सा बसवराज फडसाहेबांनी हॉस्टेलचा किस्सा कानात मला सांगितलं. हे आजोबी ते तरुण दिसतात. ते ज्येष्ठ नागरिकाचे अध्यक्ष कसे आहेत काय कळत नाही. विरोधाचा भाग सोडा, पण खूप चांगली चर्चा या ठिकाणी झाली आणि अशी चर्चा सातत्यानं झाली पाहिजे. आरटीओ अय्यर साहेब, तुम्हाला सूचना आहे की तुमच्या बिल्डिंग संदर्भात असेल, तुमच्या ट्रॅक संदर्भात असेल, मला एक प्लॅन त्या ठिकाणी तयार करा. माझे पत्र माझ्या पीएकडे जाऊन माझ्या ऑफिसमध्ये बसून, तुम्ही परिवहन मंत्री अत्यंत जवळचे माझे मित्र आहेत. आताचे जे मंत्री आहे ना, 4-5 जर सिनियर सोडले तर सगळे माझे स्नेहर माझ्या चेंबरमध्ये येऊन त्या ठिकाणी बसून माझ्याशी गप्पा गोष्टी त्या ठिकाणी मला माझ्याकडून काम त्या ठिकाणी करून गेलेले आहेत. म्हणून सगळ्यांचे आपले स्नेहाचे संबंध आहेत. तुमचं कुठलंही काम आणणार नाही, पण तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जागेचा प्रश्न शिंदे साहेब असतील, तुम्ही असेल, ते बसून जर आपण सोडवला तर त्याला सुद्धा आपण बिल्डिंग बांधून एक चांगलं नव्यानं आरटीओचं ऑफिस आपण त्या ठिकाणी निर्माण करूया. आता ड्रेनेजच्या बाबतीमध्ये काही सूचना शिवसाहेब आल्या, जरा इंजिनियरशी आपल्याला तज्ञ इंजिनियरशी बोलावं लागेल. बघा, हे पैसा जनतेचा आहे. अनेक भागामध्ये, अनेक शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्या, पण त्या जनतेच्या उपयोगाकरता न होता जनतेच्या अडचणी वाढवण्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत. ही आपली उदगीरची अंडरग्राऊंड ड्रेनेज एक मॉडर्न अंडरग्राऊंड ड्रेनेज अशी समजली जावी, याच्याकरता आपण आता बेसिकला आहोत. साईनाथ सिमेगाव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या बेसिकमधूनच आपण कशा पद्धतीने चांगला आपल्या त्या ठिकाणी करता येईल ते आपण भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी करूया. आजही मला आठवतंय, मला वाटतं लातूरचे पहिले नगराध्यक्ष कोण, शिवराज पाटील साहेबांच्या अगोदर त्यांच्या काळात शिवराज पाटील साहेबांनी लातूरचे अंडरग्राऊंड त्या काळामध्ये नगराध्यक्ष असताना आजही त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. तशा पद्धतीचं बेंगलोर असेल किंवा पुणे असेल किंवा मुंबईमध्ये असेल, ह्या ज्या चांगल्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत तिथं कशा अंडरग्राऊंडचे ड्रेनेज ज्या पद्धतीने केले. आता ते गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर आहे, नामवंत कॉन्ट्रॅक्टर आहे, आपल्याला मान्य आहे. आणखीन आपण पहिला फेजला त्याला आपण मंजुरी दिली आहे, आणखीन दुसरा फेज आपल्याला मंजुरी करून, पण जेवढे काही पैसे वाढतील, 400 कोटी होऊ द्या, 500 कोटी त्या होऊ द्या, पण एकदाच आपण 100 वर्षे, 150 वर्षे, 200 वर्षाचा विचार करून आपण ती योजना करण्यासंदर्भात सुद्धा आपण सूचना त्या ठिकाणी दिल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, खरं तर मी लोकप्रतिनिधी म्हणून स्टेजवरून बोलू नये, पण मला बोलण्याची वेळ येते. आपल्या खालचं प्रशासन सुद्धा आपण तपासलं पाहिजे. आता मी आमदार म्हणून तुम्हाला फक्त विभागाच्या अधिकाऱ्याला मी बोलू शकतो. डेप्टी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये मी तहसीलदारला किंवा कारकुनाला बोलू शकत नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा तहसीलदारच्या ऑफिसमध्ये मी नायब तहसीलदार बोलू शकत नाही. पण आपलं प्रशासन सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतो का, लोकांचे प्रामाणिकपणे तो प्रश्न सोडवतो का, लोकांना अडीअडचणी तो करत नाही ना, तो लोकांकडून पैशाची मागणी करतो का, हे सुद्धा तपासण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. अनेक तक्रारी येत आहेत माझ्याकडे, डेप्टी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये सुद्धा येत आहेत, तहसीलमध्ये ऑफिसमध्ये येतात, नगरपालिकेत. तर मी परवा नगरपालिकेच्या सीओनं सांगितलं, एक शिवशेटे नावाचा कर्मचारी काहीतरी होता म्हणजे, मला अनेक लोक, हे इथं बसलेले लोक सांगत होते की अनेक वर्षापासून तो तिथं आहे आणि आम्हाला ह्याच्यापैकी 10-15 लोकांनी मला सांगितलं इथं बसलेले पैकी की त्या येण्याच्या संदर्भामध्ये, त्या गुंटेवारीच्या संदर्भामध्ये तो काय पैसे वगैरे फार घेत होता, लोकांना खूप त्रास त्या ठिकाणी देत होता. माझ्या कानावर आलं, मी यांना सूचना केली, त्या दोघांनी बदलण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणखीन काही जर अधिकारी कर्मचारी जर अशा काही गोष्टी करत असतील, मी सहन करणार नाही, तुम्हाला अजिबात सहन करणार नाही. तुम्हाला कोणते अधिकारी नेमायचे हा तुमचा अधिकार आहे. मी तुम्हाला म्हणणार नाही हा अधिकारी नेमा, तो अधिकारी नेमा, त्याला बदल करा म्हणल्यानंतर
मी सांगितलं तुम्हाला हा अधिकारी द्या म्हणून, कर्मचारी द्या म्हणून? नाही सांगितलं. जो कोणी सक्षम अधिकारी असेल, जो कोणी प्रामाणिक असेल, त्या अधिकाऱ्याला तिथे त्या ठिकाणी दिलं पाहिजे, याची सुद्धा आपण दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे. कारण ही गोष्ट तुम्हाला बंद खोलीत मी सांगायला पाहिजे, पण मी ते सांगून सुद्धा जर होत नसतील तर मला त्याचा विलास त्या ठिकाणी करावा लागेल. कारण आता खूप काम करायचंय, लोकांच्या अजिबात तक्रारी येत आहे कामाने. आणि आजच मी सर्व हे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं जे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी जाहीर करतो की आपल्याला जनता दरबार भरवायचा आहे. तुम्ही ठरवा, सर्व संघटनेच्या प्रतिनिधींनी महिन्यातून 3दा घ्यायचा का आठवड्याला 1दा घ्यायचा. रेस्ट हाऊसमध्ये आपण सर्व जिल्हा लेव्हलचे असतील, तालुका लेव्हलचे असतील, विभागाचे सगळे प्रमुख असतील आणि मी स्वतः असेल आणि काही शहरातले असतील, तालुक्यातले असतील, गावाभागातले लोक असतील, जे काही प्रश्न घेऊन येतील तिथल्या तिथं सोडवण्याचं काम आपण भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. त्याच्या कशा पद्धतीचं तो जनता दरबारची रचना असेल ही अशा सूचना मी डेप्टी कलेक्टर शिंदे साहेबांना त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. खरं तर मी मंत्री असल्यामुळं त्याला पण खूप ताण होता. माझा दौरा असला की प्रोटोकॉल म्हणून कंटिन्यू माझ्यासोबत त्याला राहावं लागत होतं, म्हणून काही काळ ऑफिसमध्ये त्याला राहता येत नव्हतं. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे, ही सुद्धा आपण कबूल त्या ठिकाणी केली पाहिजे. पण आता मी कधीही त्यावेळेस सुद्धा मी अधिकाऱ्याला मी दौऱ्यावर जात असताना जे काही लोकांच्या अडचणी सांगत असतात तिथं ते कागद देत असतात, त्यावेळेस तेच अधिकारी माझ्यासोबत राहा असं मी सांगत होतो. मी विनाकारण अधिकारी घेऊन त्या ठिकाणी मंत्री असताना सुद्धा कधी शासकीय गाडी सुद्धा वापरली नाही बाबा, मी कधी शासकीय डिझेल सुद्धा वापरलं नाही. तुम्हाला सांगतो 5 वर्षे माझ्या स्वतःचीच गाडी, स्वतःचं डिझेल जनतेकरता आपण त्या ठिकाणी वापरलं. आणि भविष्यात सुद्धा आपण आता खूप आपल्याला दौरे करायला लागणार. मी स्वतः वेगवेगळ्या कामावरती भेटी देऊन ते कामं कशा पद्धतीनं होत आहेत, चांगले होत नसेल तर तिथं चांगलं करण्याचं काम आपण करण्यासंदर्भात त्या ठिकाणी आपण सूचना आपण त्या ठिकाणी करूया. आदरणीय पाटील साहेबांनी सांगितलं की लकोट्या साहेबांना पद्मश्री मिळालं पाहिजे. पाटील साहेब तुम्हाला माहिती आहे ही सगळी प्रोसिजर आहे आणि त्यांचं काम एवढं मोठं आहे आणि सातत्यानं ते काम करत असतात, सामाजिक काम करत असतात. मी जाहीररित्या मनापासून तुम्हा सगळ्यांचे तर आभार मानणारच आहे मी, पण त्यांचं सुद्धा मी आभार मानतो, तुमचा सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो की कधीही आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करण्याकरता ते कधी बाहेर पडले नव्हते. पण स्वतःहून खिशातले पैसे खर्च करून स्वतः एक पॉम्पलेट काढून गावोगाव वाटून ते प्रचार केले. त्याबद्दल मी मनापासून लकोट्या साहेब आणि तुमच्या सर्व टीमचं मनापासून यशस्वी पाटील साहेब त्या ठिकाणी मी आभार, जवाहर सर आभार या ठिकाणी व्यक्त करतो मी. आणि तुम्हाला सगळ्यांचेच प्रचंड बहुमताने परत एकदा मला दुसऱ्यांदा संधी दिली त्याबद्दल तुमचे सुद्धा तुम्हाला सुद्धा मी सलाम करून सलोट करून मी आभार अंतकरणातून हृदयातून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता ही पहिली मीटिंग असल्यामुळं आता जे रिझल्ट काय येतात आपण बघूया. आपल्याला सातत्यानं नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्या उदगीर मतदारसंघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायच्यात आणि त्या करण्याकरता तुमच्या सगळ्यांची मदत, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य व विरोधी पक्षातले असतील किंवा सत्ताधारी पक्षातले असतील या सगळ्यांचंच आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये कॉन्ट्रॅक्टर खूप चालूक असतात. तुम्हाला सत्तेत असलं की बरोबर आता 2 नाल्या केल्या त्यांनी आणि रस्ता सोडून दिला. मोरगे नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते बिदर रोडचं आणि त्यांना सांगितलं की बा तुला हे काम आता 70 कोटी त्याला काम दिलं, 1 रुपया सुद्धा त्याला कुठं लागला नाही. 4 लेन केला आपण आणि त्याला सांगितलं की आपण गडकरी साहेबांकडून ते मंजुरी आपण त्याला आणतोय, तुम्ही काम चालू करा. खरं तर ते नियमामध्ये जाम ते तोगरीपर्यंतच्या कामामध्ये ते होतं पण त्यांनी ते केलं नाही.
नाल्या केलं आणि अधिकाऱ्याने काहीतरी त्याला बोलले वाटतं की नाही तुला अजून भेटत पैसे मिळवून देतो की लगेच ते नॅशनल हायवेला नव्यानं प्रस्ताव तयार केले तरी आणि ते पाठवलं अजून त्याला मंजुरी त्या ठिकाणी मिळाली नाही. पण मी आता लागलीच या अधिवेशनाच्या कार्यकाळाच्या आत दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांची परवा तर भेट घेतलीच मी, काही सूचना त्या ठिकाणी केल्या. काही लोक आपलेच कलाकार असतात बसून, काही काही कार्यकार श्रेय ह्याला जाईल. अरे कशासाठी श्रेय झालं ना, लोकांना दिलं ना श्रेय एवढं मोठं. मला तर इंदोरचा प्रश्न पाटील साहेबांना माहित आहे. 2-3 वर्षापासून त्याच्या पाठीमागे लागलो. भाग्यश्री ताई खूप कष्टकर वाटतात. आमदार मंत्री म्हणलं की जाके लाल दिवा काही खरं नाही, जेवायला सुद्धा मिळत नाही. खूप सुखी आहात तुम्ही सगळेजण. पार पाठीत आग आहे, मनक्यात आग आहे. तरी पण लोकांनी आपल्याला ड्युटी दिली आहे, ती ड्युटी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे. ह्या भावनेतून मी त्या ठिकाणी फिरतोय. 3 वर्षापासून रिंग रोडसाठी मी प्रयत्न करतोय. 140 कोटी रुपये निधीची तरतूद त्या रिंग रोड करता मी त्या ठिकाणी केलेली आहे. 4 लेन करतो रिंग रोड मी, त्याचा सर्व्हे त्या ठिकाणी आपण चालू केलेला आहे. जवळजवळ 80-90% लाईनअप त्या ठिकाणी झालेला आहे. लवकरात लवकर त्याच्याही कामाला त्या ठिकाणी सुरुवात होईल. एकदा रिंग रोड झाला की आपण उदगीरकर अति सुखी राहू. आपण ट्रॉफिक बाहेरच्या बाहेर, पण ते प्रशासनाकडून एवढी थोडीशी ढिलाई त्या ठिकाणी होते आणि मग ते सुद्धा त्याला कशा पद्धतीने मार्गी लावता येतील. आता ग्रामीण भागामध्ये तर त्या मानपत्रामध्ये लिहिले, खूप लिहिले, त्याच्यामुळे मी सांगण्याची गरज नाही. वॉटर ग्रीड नावाची योजना आणली. जसं निटोरे साहेबांच्या, बसवराज पाटील साहेबांच्या, स्वर्गीय चंद्रशेखर भोसले साहेबांच्या कार्यकाळामध्ये लिंबुटीची त्यांनी पाणी योजना मंजूर करून आणली, तसं मी वॉटर ग्रीडची योजना आणली. ती 192 गावामध्ये, तिला कोणतरी बघा 192 गावामध्ये पुढच्या 100 वर्षाचा विचार करून लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही ती योजना नाही. ती फक्त आणि फक्त माझ्या उद्गीराने जळकोट करायसाठी आणली आणि ती वॉटर ग्रीडची योजना पारूच्या धरणातून पाणी आपण त्या ठिकाणी आणतोय. अण्णा ते कुणी जाऊन बघत नाही. अनेक ठिकाणी फिल्टर स्टेशन त्या ठिकाणी आहे. अनेक मोठे मोठे मुंबईला जशी पाईपलाईन होती ना पाण्याची वैतरणा धरणातून, तशी पाईपलाईन, मोठी मोठी पाईपलाईन आपल्या भागामध्ये आणून ग्रामीण भागातला कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न माझ्या मायबावल्यांच्या डोक्यावरची घागर काढण्याचं काम गेल्या 25 वर्ष योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणखीन काही तुमच्या सूचना असतील, मोठ्या मोठ्या सूचना, त्या तर एकदम छोट्या सूचना होत्या, त्या सूचनेचं पालन त्या ठिकाणी होईल, त्याच्याकडे बारकाईने लक्ष मी त्या ठिकाणी देईन. मला माहित आहे तो त्रास तुम्हाला खूप आहे. तुम्ही दैनंदिन सामाजिक कामामध्ये फिरत असताना तुम्हाला हा त्रास त्या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामुळं तुम्ही या प्रश्नाकडे खूप गांभीर्यानं त्या सूचना मला त्या ठिकाणी केल्या. त्या सूचना तर हे सगळे अधिकारी त्या ठिकाणी करतीलच, 100% करतील. पण मोतीलालजी आपल्याला रेल्वेच्या प्रश्नावरती आपल्याला, कारण सुदैव आहे आपलं, आपण खूप भाग्यवान आहोत. लातूरला रेल्वे आता आली, पण आपण जन्मण्याच्या अगोदर ब्रॉडगेजची रेल्वे आपल्या उद्गीरला आहे. पण ह्या स्टेजवरील बसलेल्या नेतृत्वाला जर त्या कार्यकाळामध्ये जर ह्या सगळ्यालाच संधी जर मिळाली असती तर उदगीर कुठल्या कुठे गेलं असतं. पण ते नशिबात माझ्या होतं, नशिबात माझ्या होतं. आणि म्हणून मला हे सगळे कामं त्या ठिकाणी करता आली. ज्या गावामध्ये ब्रॉडगेज रेल्वे असती त्या शहराचा, त्या गावाचा झपाट्याने विकास होत असतो. त्या इन्फ्रास्ट्रक्चर आणण्यामध्ये रेल्वेचा खूप सिंहाचा वाटा त्या ठिकाणचा आहे. कारण मला 1.5 वर्ष पोर्ट खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी नेतृत्वाने त्या ठिकाणी दिली, महायुतीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी मला दिली. आता ते निटोरे साहेब, बसवराज पाटील साहेब, रमेश अण्णा होते का नाही मला माहिती सोबत. आपल्या पोर्टला गेलो होतो आपण, जेएनपीटीला, आणखीन कोणतरी आपल्या बरेच सोबत होते. काय तुम्ही जेएनपीटी जर बघितलं असतात ना, परेशान झाला असतात. जसं मुंद्राचं बंदर आहे, पोर्ट आहे, जसं काळणाचं पोर्ट आहे, त्याच्यापेक्षा 10 पटीनं आपल्या मुंबईचं जेएनपीटीचं बंदर त्या ठिकाणचं आहे. जगात आयात निर्यात करण्याचं काम त्या पोर्टमधून त्या ठिकाणी होत असतं.
आणि ते अनेक उद्योगपती सांगत होते की आम्हाला जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून दिलं तर एक 10,000 20,000 कोटीचा प्रोजेक्ट सुद्धा आम्ही तुमच्या उदगीरला आणू, असं त्या ठिकाणी सांगत होते. एक भीती निर्माण झाली होती लातूर जिल्ह्यामध्ये की ज्यावेळेस 30 सप्टेंबर 1993 भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर सगळे उद्योगपती असतील सगळे थोडेसे भीती त्यांच्या मनामध्ये होती किंवा इथे गेल्यानंतर हे भूकंपग्रस्त प्रबळ क्षेत्र आहे, आपण त्या ठिकाणी कसा उद्योग उभा करावा, एवढी मोठी कशी गुंतवणूक करावी, त्यांच्यामध्ये भीती त्या ठिकाणी होती. नंतरच्या कार्यकाळामध्ये दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा खूप गवगवा झाला. काही प्रशासनाच्या चुकीमुळं काही कलम त्या ठिकाणी लागू करण्यात कशामुळे केलं मला त्याचं काही सुचत नाही. आज अशी काही लोक जाणीवपूर्वक आता त्याच्यावर बोलत नाही, काही जिल्ह्याची बदनामी करतायत, मी नाव घेत नाही, कारण करायला नाही पाहिजे. आपणच आपल्या जिल्ह्याची बदनामी करायची आणि त्याच्यामुळं तिथल्या लोकांची सुद्धा बदनामी त्या ठिकाणी होत असती. म्हणून आपण सुद्धा सगळेजण सुजाण विजय असणारे सगळी नेतृत्व आपण आहात, काम करणारे नेतृत्व आहात, म्हणून आपल्या शहराचं ज्यावेळेस नाव आपण घेतो त्यावेळेस चांगल्या पद्धतीचं नाव त्या ठिकाणी धोत्रे साहेब आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. कधी जातीमध्ये तेढ निर्माण होईल असे वाक्य आपल्या तोंडातून कधी निघालं नाही पाहिजे, हे सुद्धा आपण त्याच्या जबाबदारी आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आज मी परवाच पानिपतचा दिवस त्या ठिकाणी होता, स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले होते. मला इथे आल्याला म्हणले संजय जिथून पानिपतची लढाई सुरुवात झाली होती त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, मी त्यांच्याकडे कामाला गेलो होतो, तर त्यांनी मला ते सगळी गोष्ट सांगितली. म्हणजे आपल्याला एक इतिहास आहे. पाटील साहेबांनी म्हणल्याप्रमाणे मला त्या गोष्टीवर सुद्धा काम करायचंय, त्या गोष्टीवर मी काम करायला सुरुवात पण केली होती. पण आता काय इथं आता एक बीओ येऊन बसलाय, काय तो बीओ ऑफिसला येतो का नाही येतो, का त्या शिक्षकाकडून पैसे गोळा करीत फिरतो, काहीच कळत नाही मला, सांगतो. स्वतः मी दिल्लीमध्ये जाऊन काही शाळा बघितल्या होत्या की माझ्याही भागामध्ये अशाच शाळा निर्माण झाल्या पाहिजे. इथल्या विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्याला उभा करून त्याला शिक्षण ज्ञान देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, ही भावना मनामध्ये माझ्या त्या ठिकाणी होती. आणि मी सातत्यानं त्याही मला कार्यक्रमात मस्के सरांच्या मला बोलायचं होतं, पण खूप उशीर झाला होता. आजही खूप उशीर झालाय की इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्ही तर बजेट द्याच, पण राज्य सरकारनं शिक्षण विभागाला सगळ्यात जास्त बजेट दिलं पाहिजे. अहो तुमचं बेसिकच जर नीट नसेल पुढे काय होणार, पुढे काहीच होऊ शकत. परवा 3 तास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसोबत आम्ही त्या ठिकाणी होतो. 3 तास 1 to 1 चर्चा त्या ठिकाणी केली गेली. माझी ज्यावेळेस ओळख करून दिली गेली तेव्हा आहे ना मी, कारण मी त्यांच्यासोबत 12 कार्यक्रम केले होते. युवा महोत्सव घेतला, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची बैठक त्यांच्यासोबत घेतली, ग्लोबल मेरिट समिट त्या ठिकाणी पोर्ट खात्याचं मी त्या ठिकाणी घेतलं, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोळ्यामध्ये मी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी घेतल्या. अशा अनेक कार्यक्रम माझे त्यांच्यासोबत त्या ठिकाणी झाले होते. आणि मग पोर्ट खात्याचं मंत्री म्हटल्यानंतर त्यांनी मला खेळावरती आणि बंदरावरती अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले आणि मला ते पाठ पूर्ण झाल्यामुळं प्रॅक्टिकली त्याच्यातून गेल्यामुळं मला त्याचं उत्तर देता आलं. अक्षरशः त्यांनी माझ्या पाठीवरची थाप मारली. दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फार खुश त्या ठिकाणी झाले. अनेक पोर्ट उभार करतोय आपण. आता वाळवंट बंदर त्याचा जर तुम्ही अभ्यास जर केला, प्रचंड मोठा रोजगार देणारा बंदर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी येतोय. 1980 पासून अनेक नेते त्याच्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांचेच प्रयत्न आहेत मला, आपल्याला फक्त शेवटी संधी त्या ठिकाणी मिळाली. 80 पासून ते बंदर व्हावून प्रयत्न करत होते. मी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी सातत्याने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आज 76,000 कोटी रुपये, कशाला म्हणतात 76,000 कोटी रुपये,
76,000 कोटी रुपयाचं बंदर आपल्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी उभारतोय. 12.5 लाख तरुणाला त्यातून रोजगार निर्मितीचं काम त्या ठिकाणी होणार आहे. JSWच्या माध्यमातून मुरबे बंदर म्हणून मीच त्याला परवानगी त्या ठिकाणी दिली आणि तिथं सुद्धा मोठं बंदर आपण त्या ठिकाणी उभा करतोय. आज क्रीडा क्षेत्रात तर त्या खात्याला आता मी काही कामच ठेवलं नाही. सगळं कामं त्या ठिकाणी 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मी करून दिली. आता ज्यावेळेस ऑलिम्पिक 2036 मध्ये आपल्या भारतात होणार आहे आणि आपल्या भारताचं स्वप्न आहे की आपल्या देशामध्ये ऑलिम्पिक त्या ठिकाणी झालं पाहिजे. आपल्या देशाचे पंतप्रधानांचं सुद्धा स्वप्न त्या ठिकाणी आहे आणि ते एका भाषणात ते बोलले पण होते. पण सगळ्यांना संधी द्यावी लागती. त्याप्रमाणे मंत्रिपद आपल्याला दुसऱ्या त्या ठिकाणी दिलं गेलं, पण आपण सातत्यानं त्याचा सुद्धा खूप प्रयत्न आपण त्या ठिकाणी करून 2000 मधल्या 36 मधल्या ऑलिम्पिक सुद्धा चांगल्या पद्धतीच्या होतील असं आपण त्या ठिकाणी बघूया. आणखीन आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या उदगीर शहरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक सुद्धा करतो की राष्ट्रपतीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं कुठेही गालबोट न लागता कुणालाही न खर्चता अतिशय देखणा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले. अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. आता आपल्याला लवकरच व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घ्यायच्यात राज्यस्तरीय आणि तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा इंटरनॅशनल स्पर्धा आहे. त्याच पद्धतीच्या स्पर्धा आपण त्या ठिकाणी आपण घेऊया. खूप अधिकच बोललो असं मला वाटतं. बस का अजून बोलायचंय? त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी जास्त आहे. आपण काय लिहावं हा तुमचा अधिकार आहे. पण मला एकदा कानात सांगून भाऊ ही अशी सूचना आहे, जर काय नाही झालं एकदा सांगून, दोनदा सांगून, तीनदा सांगून जर नाही झालं तर त्याच्यावर तुम्ही कडक अशा ताशेरे त्या ठिकाणी वडा. पण आपल्या शहराची, आपल्या तालुक्याची कुठं शहराला गाळबोट लागेल असं त्या ठिकाणी होता काम नाही. ही जबाबदारी आपण सगळ्यांनी पार पाडावी. बरेच पाणी पुरवठा योजना 3 वर्ष सांगतो त्याच्यावर बोलतो सांगितलं. आणि मी काय बोललो तुम्ही ऐकलं असं, मी स्पॉटवर मी स्वतः जाणार सांगितलं. आणि कोण काम करताय हे सुद्धा मला माहिती आहे. कोण काम करते हे सुद्धा मला माहिती आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्याने कोणी चांगल्या पद्धतीचं काम करेल त्याला योग्य बक्षीस दिलं जाईल, त्याचा योग्य सन्मान दिला जाईल. आणि जर कोणी चुकीचं काम करत असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि त्याच्यावरती ज्याने त्याचा पैशाचा दुरुपयोग केला याच्या संदर्भात सुद्धा कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आता नाही सोडणार तुम्हाला काय तिथं. आणि स्वभावात सुद्धा थोडासा बदल करायला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, त्या सुद्धा बदल करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे. 100% त्या ठिकाणी करणार हा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि परत एकदा लकुटे साहेब, आपण पद्मश्रीसाठी किंवा पद्मविभूषणसाठी तुम्ही जरा ती प्रोसिजर फॉलो करा. कारण मला याच्यातली सगळी माहिती आहे. उगाच तुम्हाला बोलून तुम्हाला खुश करावं आणि बातमी द्यावी अशातला पाटीलसाहेब भाग नाही. ही कमिटी असते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, सांस्कृतिक मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली 2-3 मंत्र्यांची कमिटी असते. त्या कमिटीमध्ये त्यांनी सविस्तर असं रीतसर असं तुम्ही किंवा मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून आपण तुम्ही जर एक रीतसर प्रस्ताव त्यांनी करण्यापेक्षा तुम्ही जर रीतसर प्रस्ताव जर दाखल केला त्याची स्क्रुटनी होऊन देशाचे गृहमंत्री किंवा देशाचं गृहमंत्रालय याची पुन्हा तपासणी त्या ठिकाणी करत असती. आणि ती तपासणी करून देशाचे पंतप्रधानाकडे ती नावं कळवले जातात आणि ती कळवल्यानंतर राष्ट्रपती महोदयाकडे नावं त्या ठिकाणी जातात आणि ते जाहीर त्या ठिकाणी होत असतात. अशी एक प्रोसिजर त्या ठिकाणी आहे. आणि नक्कीच तुमचं काम वाख्याण्याजोगी त्या ठिकाणी आहे. खरं तर तुम्ही लोकांना डोळे म्हणण्यापेक्षा, दृष्टी म्हणण्यापेक्षा काय म्हणावं तुमच्या भाषेत, साहित्यिकाच्या भाषेत, म्हणजे एवढं चांगलं काम. अहो मुख्यमंत्र्यांना मी त्यांना भेटायला घेऊन गेलो. काय मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक करावं. कारण त्यांच्या नुकतं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं शिंदे साहेबांच्या आणि मी डोळ्याचे डॉक्टर घेऊन गेलो होतो. आणि अर्धा तास
लकुट्या साहेब आणि शिंदे साहेब बोलत बसले आणि त्यांचे जे काही प्रश्न होते ते मला वाटतं 5 ते 10 मिनिटांमध्ये फोन लावून ते लगेच त्या ठिकाणी सोडवले. आणि मग त्यांच्या परवा गोशाळेच्या संदर्भात सुद्धा मोतीलालजी आतापर्यंत कोणत्याही आमदाराने तिथे पैसे दिले नव्हते. 2 कोटी रुपये मी गोशाळेला पैसे त्या ठिकाणी दिले. आता परवा मी आणि मला वाटतं बसवराज पडसाहेब नेटवर्क साहेब होते, मी भालकीला गेलो होतो. आपण अण्णा होते, चंद्र पाटील साहेब होते. भालकीला गेलो होतो. काय त्या पटदेव साहेबांनी महाराजांनी काय सुंदर शाळा बांधली. असं केलं काम तर असं काम केलं पाहिजे. मी सुद्धा काही काही कामामध्ये समाधानी नाही, पण शहराची गरज, जिल्ह्याची गरज म्हणून मला हे सगळे सिमेंटचे जंगल उभा करावं लागतं. पण काही काही गोष्टी कॉन्क्रीट कामामध्ये तुम्ही सुद्धा सामाजिक संघटनेने पुढाकार त्या ठिकाणी घेतले पाहिजे. ते काय सरकारने उभा केलं नाही. समाजाला प्रबोधन करत करत पटोदरी अप्पांनी एवढं मोठं सामाजिक काम त्या बालकीमध्ये त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की आमची जमीन इथं आहे, आम्हाला सुद्धा एक प्रोजेक्ट करायचा आहे, आम्हाला काहीतरी पैसे द्या. आठवड्याच्या आत त्यांना सुद्धा 1 कोटी रुपये देण्याचं काम चंद्र पाटील साहेबांनी, रमेश आरांनी सांगितलं 1 कोटी रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खरं तर हे पैसे कुठं देतोय मी, काय करतायत, कशा पद्धतीचा त्याचा उपयोग होतोय हे बघितलं पाहिजे. आज शादीखाना नाराज आहे त्या कामावरती. किती दिवसापासून तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. बसस्टँड कुठला कॉन्ट्रॅक्टर अजून मी त्याचं तोंडही बघितलं नाही. ऑनलाईन असतं सगळं, ऑनलाईन. प्रभुदासजी गायकवाड साहेब ऑनलाईन टेंडर असतात. आता हा अंडरग्राऊंड गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचं नाव विजय वराणी का काय असं काहीतरी नाव आहे. ऑनलाईन, कारण इंटरनॅशनल जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागते. आणि तो कॉन्ट्रॅक्टर सापडत पण नाही त्याला. आपण जर तिसरी भाषा वापरायची म्हणली तर तोही सापडत नाही, त्याला सुद्धा सापडत नाही. परवा मी स्वतः प्रताप सरनाईक साहेबांकडे गेलो. मला विनंती आहे की मला तुम्ही निधी देऊ नका, पण माझं रखडलेलं काम ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करा. आणि म्हणून त्यांनी एसटीच्या एमडीला बोलवून घेतलं कुसळे नावाच्या, आणि काही करा ते लवकरात लवकर बसस्टँडचं काम त्या ठिकाणी उभा करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करा. आता जळकोटला रेस्ट हाऊस नव्हतं. मी बॅरेजेसच्या बाबतीमध्ये समाधानी आहे. मी स्वतः त्या बॅरेजेसवर जाऊन आलो. आज शेतकरी, आजच बातमी कुठेतरी पेपरला तुम्ही लिहिलेली आहे की पाण्याची पातळी त्या ठिकाणी वाढली त्या बॅरेजेसमुळे. त्या ठिकाणी आनंद वाटतो. अनेक छोट्या छोट्या गावामध्ये जलसंधारणच्या माध्यमातून छोटे छोटे बंधारे उभा करून पाणी अडवा, पाणी जिरवा हा मोहीम आपण त्या ठिकाणी राबवली. आजही तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, अनेक संघटनेचे तुम्ही पदाधिकारी आहात, आपल्याला पर्यावरणाच्या बाबतीमध्ये खूप काम करावं लागणार आहे. खूप काम करावं लागणार. आपल्याला पुढच्या पिढीसाठी जर आपण हे काम जर करून नाही ठेवलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. तुम्हाला सांगतो, हे विकासाच्या बाबतीमध्ये विकास विकास म्हणून आपण अनेक पर्यावरणाचा ऱ्हास त्या ठिकाणी होत चाललेले आहे. आणि म्हणून त्याची कुठेतरी जपली पाहिजे. त्याचे आता एक जर झाड तोडलं तर 10 झाडं लावण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आज मी बघितलं पाहिजे, समृद्धीहून येत असताना अनेक झाडं तुटले गेले, पण तिथं कोट्यावधी रुपये आम्ही दिले झाडं लावण्यासाठी. नाही समाधान आहे तिच्यावर. पण जाहीररित्या इथं आज इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची चॅनल नाहीच म्हणून बोलू शकतो, नाहीतर लगेच क्लिप सत्ताधारी पक्षाचे आमदार कसे बोलले बघा. पण वस्तुस्थिती कोणीतरी बोललं पाहिजे, त्याच्यावरती हे केलं पाहिजे. कारण आपण जे काही पंचमहाभूत आहे त्या पंचमहाभूताचं संरक्षण संवर्धन करण्याचं काम आपल्या सगळ्यावरती जबाबदारी त्या ठिकाणी आहे. आणि ती जबाबदारी आपण पार पाडावं अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा मी सर्वांची स्टेजवरची माफी मागतो, कारण मी खूप वेळ बोललो. मी तर अण्णा गॅप नाही, अण्णा बोलण्याची गरज होती. आणि खरंच अधिकारी माझे खूप चांगले आहेत. फक्त आता तरी
आम्ही झटकून कामाला लागलो पाहिजे. आणि हे सगळे अनुभव आहेत, हे नवीन नाहीत. पुजारीजी तुम्हाला सुद्धा काही सूचना आहेत बरं का, त्या जरा सूचना आणि सांगितलेलं जरा पाळलं पाहिजे. नाहीतर काय होतंय की त्याचं फार दुष्परिणाम त्या ठिकाणी व्हायला लागले. शिंदेसाहेब चांगलं काम चाललंय. या 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठेही काही जातीय दंगल त्या ठिकाणी झालेला नाही. तहसीलदार साहेब आपणही चांगला, पण जरा खाल्ल्या अधिकाऱ्याला तलाट्याला वगैरे बघितलं पाहिजे. शिवसाहेब तुम्हाला तुम्ही सूचना दिल्या, शिंदेसाहेब सगळी टीम चांगली आहे. आता कल्याणकर साहेब तर एवढं खूप चांगल्या स्वभावाचे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आता त्यांना परमिनंट गॅस इकडे आपल्याकडे नाही झाला. वेळ कमी येतो भांगडाची. मी स्वतःहून देवेंद्र फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री असताना मी पत्र दिले त्याला घ्यावं, पण ते जास्त तिकडेच राहतील. आता तिकडे काय काम जास्त नाही, त्याच्यामुळे ते आपण तेही करूया. मला वाटतं रिटायरमेंटला किती वर्ष राहिले मग आपण घेऊया 100%. त्यांची जर इच्छा असेल तर प्रॉब्लेम काय, इथं डीवायएसपीला 4-4, 5-5 पुरुष लागतील. इथं काय शेअर आहे, फक्त उद्दिष्ट शेअरापुरतं डीवायएसपी त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं आपण त्याला त्या ठिकाणी घेऊया. आपली टीम त्या ठिकाणी चांगली आहे, फक्त थोडंसं आणून झटकून काम करा. नोकरी म्हणून काम करू नका. जसं आपला लोकप्रतिनिधी काम करतो त्याच भावनेनं त्या ठिकाणी तुम्ही काम करा. आणि थोडंसं व्हिजिट पण करत चालू करा. तुमची जर गावगावी जर अधिकाऱ्यांची व्हिजिट जर झाली तर एक वचक राहत असते. एक तुम्ही वार काढा. त्या ऑफिसमध्ये तेवढ्या वारी आम्ही असताना ह्या दिवशी या ठिकाणी आहे आणि व्हिजिटला डिलिव्हरी काही गावामध्ये तपासणीला गेलं पाहिजे. डेप्टी कलेक्टरने स्वतः कुठेतरी रस्त्यावर उभारून काय चाललंय हे बघितलं पाहिजे. तहसीलदार साहेबांनी कुठेही एखाद्या अशा दुकानामध्ये जाऊन तो बरोबर माल विकतो का, लोकांना देतो का, त्याची क्वालिटी चांगली आहे का, हे त्या ठिकाणी. आता ते एक्झिक्युटिव्ह असल्यावर तुम्हाला देवकर साहेबांची काट मारली. अहो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मत सांगतो आणि त्याच्यावरही सांगतो. अरे देवकर हा अधिकारी नाही, मी सांगतो ना, मी सांगतो मी तर ते शिवसाहेब तुम्ही सुद्धा असं व्हिजिट वाढवायला केलं पाहिजे. अहो मी एक कार्यकर्ता असताना मला आठवतंय मिटोर साहेब, म्हणजे तुम्ही 35 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलं. अहो नगराध्यक्ष हा पहाटे 4ला उठत होते आणि 5 वाजता फील्डवर असायची. का की आपला सफाई कामगार तिथं काम करतोय का नाही, साफसफाई करतोय का नाही. त्यावेळेस नाल्या काढायचं काम स्वतः हातानं त्या ठिकाणी लोकांना करावं लागत होतं, मजुरांना करावं लागत होतं. मैल उचलायचं काम सुद्धा या बंदी बांधवांना त्या ठिकाणी करावं लागत होतं. हे बघायचं काम ते करत होते. शिवने सकाळी जाऊन घेतला पाहिजे. 6 वाजता तर शिव फील्डवर असायला पाहिजे. आणि नाही त्याचे एक वचक घातली 2 वर्ष. आणि मला जर तसं जर हे असता सांगतो, मी सुद्धा येतो सोबत. एकदा ते फिरलं पाहिजे. फिरल्यानंतर वचक त्या ठिकाणी राहते. तो या वार्डातला वार्ड अध्यक्ष, आता मुंबईमध्ये तर तसं होतंय. तिथे आता बॉडी नसल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे. त्या नगरसेवकाचं काम मलाच करावं लागते, पंचायत समिती सदस्याचं काम मलाच करावं लागतंय, जिल्हा परिषद सदस्याचं काम मलाच करावं लागतंय, आमदाराचं काम तर मला करावंच लागतंय. पण ह्या लोकल बॉडी जर आल्या तर थोडंसं काम हलकं हलकं त्या ठिकाणी होत राहत असतंय. पण आपले अधिकारी आहेत ना, आपण आता तुमचा बीट अंमलदार, हा ज्या बीट अंमलदाराला तुम्ही जे गावं नेमून दिले त्याचा तो राहून गेलाच पाहिजे. तो जर राहून तो फिरला कुठं काय चाललंय, कोण काय करतोय याच्याकडे लक्ष त्या राहण्याचं काम त्या ठिकाणी असतं. पण ते काय ते राहू द्या, सरकारपेक्षा ही सूचना आल्या. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबीचा विचार सगळ्या अधिकारी त्या ठिकाणी करा. आणि माझ्या विचाराशी जे जे सहमत असतील त्यांनी कृपया या मार्च एप्रिलपर्यंत आपल्या कामात जर सुधारणा त्यांनी नाही केली तर त्यांनी विनंतीचा अर्ज मला द्या की साहेब आम्हाला इथे तुमच्यासोबत काम करू शकत नाही आणि तुमची गैरसोय करणार नाही. मी जिथं तुम्हाला पाहिजे, आतापर्यंत मी कुणाची गैरसोय केली नाही. जिथं तुम्हाला पाहिजे तिथं पोस्टिंग त्या ठिकाणी मी करून देईन. आणि मला जे कुणी काम करणारे अधिकारी वाटतील हे स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे. मी कुणात निंदा माणूस नाही. तुम्हाला ते बसलेले कोणाला विचार. मला
बोंडर साहेब चांगला अधिकारी आहे, त्याला घ्या. घेतला त्याला. शिंदे साहेबांना विचारा तुम्ही. शिंदे साहेब एक कर्तृत्ववान अधिकारी आहे. मेनशेट्टी साहेबांनी चांगलं काम केलं, त्याला घ्या. घेतलं त्याने. बोरगावकर साहेब आमचे गायकवाड साहेब PS होते, म्हणजे चांगला अधिकारी आहे, घ्या. घेतलं त्याला. डाके मॅडम तर डायरेक्ट रवींद्र चव्हाण साहेबांकडून एक एक्सलंट अधिकारी म्हणून त्याला त्या ठिकाणी घेण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे. RTOचं मला माहित नाही, त्याला चार्ज दिलाय. आपल्याला परमनंट पोस्टिंग त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. आणि DYSP साहेबांना सुद्धा मी स्वतः मागून त्याला चार्ज देण्याचं काम मी त्या ठिकाणी गेलं. अगोदरचा DYSP तर एवढा आता कुठल्या अधिकाऱ्याबद्दल बोलू नये, पण त्याला काय भाषण करायचं ते मी केलं त्याला. पण तेही पुन्हा माझ्याकडे आलं की भाऊ आम्हाला माझी अडचण झाली आहे, मला योग्य ठिकाणी पोस्टिंग द्या. मला वाटलं कुणाचं कशाला वाटवं करायचं, आणि म्हणून त्यांची सुद्धा जिथं म्हणेल तिथं पोस्टिंग करून देण्याचं काम. हे 2 PI परीक्षा झाली, दोन्ही PI परीक्षा झाली, आणि म्हणून ते तात्काळ त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केली. पण तुम्ही सुद्धा सगळ्यांनी कुठेही जनतेला त्रास न होता आपण त्या ठिकाणी काम करावं, एवढी या प्रसंगी तुम्हाला सूचना देतो. आणि आपण जो सत्कार केला, जे मानपत्र दिलं, तुम्ही जे मानपत्र सत्कार केला, खरंच मी आनंद वाटला. ते मानपत्र ऐकल्यानंतर ते मानपत्र कायम माझ्या लक्षात राहील, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि अण्णा परत एकदा कामाला लागणार म्हणा तुम्हाला, नाही कामाला लागणार तुम्हाला, लागणार असं नाही चालणार की सगळ्या गोष्टी काय इथं माझ्यापाशी असणाऱ्याची संख्या, मला काम कसं मिळेल तेवढं ठीक आहे. त्याच्यामुळे बोला बिंदास बोला, त्याच्यामुळे उभं बिंदास बोला. ठीक आहे. मी आपण दुसऱ्या मीटिंगमध्ये बोलूया. दुसऱ्या मीटिंगमध्ये तुमचं काम तो आता दुसऱ्या